नवशा गणपती मंदिर हे आनंदवल्ली नाशिक येथील अत्यंत जागृत देवस्थान आहे। या मंदिराला 300 ते 400 वर्षाचा इतिहास आहे। इसवी सन 1774 मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी अनिंदेबाई यांनी या मंदिराची स्थापना केली। श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवल्ली हे आजोळ असलेले गाव। त्यांच्या मातृश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीचे अत्यंत भक्त होते। राघोबा दादा व आनंदीबाईस 15 ऑगस्ट 1764 रोजी मुलगा झाला। त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले। या मुलाचा जन्म पित्यत चावंडाचे नाव बदलून आनंदवल्ली ठेवण्यात आले। दरम्यान नवशा गणपती मंदिराची उभारणी करण्यात आली। येथे अष्टविनायकाचे 8 गणपती आपल्याला पाहायला मिळतील। मोरेश्वर मोरेगाव, सिद्धिविनायक सिद्धटेक, बल्लाळेश्वर पाली, वर्धिविनायक मड असे 4 गणपती आपल्याला अष्टविनायक पाहायला मिळतील। या बाजूला दुसऱ्या बाजूला 4 मिळतील। अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे। गणपतीचा जो साथी असतो मंदिर त्याची मूर्ती आहे आणि हे गणपतीचं मेन द्वार आहे। मध्ये फोटोज मनाई होते आणि हे 4 उरलेले गणपती आहेत। चिंतामणी थेरू, विघ्नेश्वर ओझर, महागणपती रांजणगाव असे 4 गणपती या बाजूला आणि 4 गणपती या बाजूला आपल्या अष्टविनायक असे गणपती पाहायला मिळतील। नवशा गणपतीला मी आलो होतो आणि इथं खाली बघितलं तुम्ही की इथं बोटिंग आहे। जे जे भक्त आहेत तिथे येतात आणि बोटिंग करतात आणि ही गंगापूर रोडला नवशा गणपती आहे। आत्ताच मी दर्शन केलं। सोमेश्वर मंदिर है। आता भीड़ यहाँ से चालू हो रही है गाइस। मतलब आज महाशिवरात्रि है तो काफी सारा यहाँ पे भीड़ आप लोग को देखने को मिल रहा है। और ये जो टेम्पल है शिव का पुराना टेम्पल है इसलिए ज्यादा लोग यहाँ पे आते हैं श्रद्धा से। नासिक से काफी सारे लोग यहाँ पे आते हैं। सोमेश्वर महादेव मंदिर हे मंदिर देखील पेशवा राघोबा दादा आणि अनिंदेबाई यांच्या काळामध्ये बांधण्यात आलेलं आहे। आणि इथे विशेष म्हणजे आपल्याला हनुमान मंदिर देखील पाहायला मिळतं आणि आज महाशिवरात्रीमुळे भरपूर आपल्या तसेच आपल्याला इथे लक्ष्मीनारायण मंदिर देखील पाहायला मिळतं। जे लक्ष्मीनारायण म्हणजे जे विष्णूचा अवतार आहे ते मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं। तसेच राम जानकी मंदिर जे राम लक्ष्मण सीता यांचं देखील इथं मंदिर आहे। असं म्हणलं जातं की या स्थळाला राम सीता लक्ष्मण यांनी देखील भेट दिलेली होती। आणि हे गोदावरी नदी आहे। तिथं बोटिंग वगैरे होते। जे भक्त आहेत येथे येतात आणि बोटिंग करतात आणि या स्थळाचा आनंद घेतात।